आता या ठिकाणी संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे माजी सैनिक इथं आणि त्यांचं पाल्य कोण आहे ते संपूर्ण इथं कोल्हापूर जिल्ह्याचे कलेक्टर ऑफिसच्या समोर आम्ही आलेलो आहेत। प्रत्येक खात्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या खात्यामध्ये 15% जे आरक्षण माजी सैनिकाला आहे किंवा त्यांच्या पाल्याला कुणाला आहे ते मिळालंच पाहिजे। आणि ते जर मिळत नसेल तर जे अधिकारी भ्रष्ट अधिकारी जे भरतात किंवा जे बाकी जे सिव्हिल नोकऱ्या ज्या त्या लोकांना देतात म्हणजे काय करून देतात ते आपल्याला माहीत नाही। त्या अधिकाऱ्यांना बाकी राज्यामध्ये कंपल्सरी सीमेवर संरक्षण करणाऱ्या जवानांसंकट 1 महिन्याचं त्यांना राहण्याचं ट्रेनिंग दिलं पाहिजे। त्यावेळेला त्यांना अक्कल येईल की बाबा माजी सैनिक कोणत्या स्थितीमध्ये कंडिशनमध्ये -30 असो किंवा राजस्थानचा थर वाळवंट असो या ठिकाणी सैनिक आपला अहोरात्र जीवनरात 28 वर्ष 30 वर्ष करून येतो। त्या टायमाला या ठिकाणी सैनिकांची मुले लहान असतात, त्यांना नोकरीची अत्यंत गरज असते आणि प्रत्येकाची कुणाची शेती नसती काय नसती, तो उदरनिर्वाहासाठी मुंबई पुणे गुजरात या ठिकाणी वाटेल तिकडे फिरत असतो। तर त्या आरक्षण हक्काचं मिळालं पाहिजे, नाहीतर त्या अधिकाऱ्यांना 100% बॉर्डरला 1 महिन्याचं त्यांना ट्रेनिंग आमच्या अंतर्गत दिलं पाहिजे, हीच नम्र विनंती। जय हिंद जय महाराष्ट्र। आजच्या या आंदोलनाचा मुख्य उद्देश भारत देश 1947ला स्वतंत्र झाला, इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं आणि हे राज्य मिळवण्यासाठी भारतीय जवानांनी हे राज्यासाठी आपलं बलिदान देऊन हे राज्य स्थापन केलं। त्यानंतर हे सैनिक आम्ही 33 वर्षापासून 45 वर्षापर्यंत सेवानिवृत्त होतो आणि त्यासाठी महाराष्ट्र सरकारनं आमच्यासाठी ब वर्ग, क वर्ग आणि ड वर्ग अशा 15% जागा रिझर्व ठेवल्या होत्या। 2008 साली ब वर्गच्या जागा कॅन्सलेशन केल्या राजकीय नेत्यांनी आणि मंत्रालयात बसवणाऱ्या हुशार सचिवालयांनी आणि त्यामुळं फक्त क आणि ड वर्गच्या जागा या निघाल्या होत्या। या तकरीबन जागा 1780 होत्या आणि त्यापैकी कोल्हापूर जिल्ह्यासाठी 105 जागा रिझर्व होत्या आणि त्यापैकी आता सध्या फक्त 30च जागा भरलेल्या आहेत आणि राहिलेल्या 66 जागा या इतर वर्गांना त्यांनी दिलेल्या आहेत। आमचं राज्य शासनाचं परिपत्रक राज्यपाल यांनी काढलेलं होतं 1981ला, त्यामध्ये जर सैनिक पात्र नसेल त्या पदवीसाठी तर ती जागा 1 वर्ष रिकामी ठेवायची आहे, त्या सैनिकांना ट्रेन करायचं आहे आणि त्यानंतर ती जागा जर नसेल तर राज्य शासनाच्या सैनिक कल्याण कार्यालयाकडनं NOC घ्यायची आहे, नंतर जागा भरायची आहे। पण असं कुठलंही कार्य झालेलं नाही। आजच्या भ्रष्टाचारी सरकारमुळं आणि मंत्रालयामुळं एका व्यक्तीची जागा कमीत कमी 15 ते 20 लाख रुपये घेऊन ह्या जागा सिव्हिल मार्फत भरलेल्या आहेत आणि हा काळा भ्रष्टाचार सैनिकांच्या प्रती फार अतिशय वेदनादायी ठरलेला आहे। आमचा सैनिक बर्फामध्ये -50 सेंटीग्रेड आणि वाळवंटामध्ये 55 डिग्रीमध्ये काम करत असताना असा प्रामाणिक वर्ग आमचा आहे आणि ह्या देशसेवा केल्यानंतर या जनसेवा करण्यासाठी आम्हाला हे 15%चं आरक्षण ब वर्गात सुद्धा मिळालं पाहिजे। त्या सरकारनं या मागण्या आमच्या कॅन्सल केल्या, ती सुद्धा आमची मागणी यासोबत आहेच। आणि आजचं आंदोलन आमचं जिल्हा परिषदनं ज्या जागा भरलेल्या आहेत 105 पैकी 66 जागा त्या कॅन्सल आजच रद्द झाल्या पाहिजेत आणि कलेक्टर साहेबांना आमचं निवेदन देतोय आणि त्यांनी आमच्या या राहिलेल्या जागा आम्ही क्वालिफाईड आहे। मी BSc ऑल इंडियाला सेकंड आलो आहे, आम्ही सुद्धा ह्या नोकऱ्या करायला तयार आहे, परंतु आमच्या सैनिक आणि सैनिक पाल्यानंच घेतलं पाहिजे। या इतर जागेवरती कुणालाही भरती होऊन देणार नाही, अन्यथा आम्ही राज्यभर आंदोलन करू, मंत्रालयाला दरवाजाला कुलूप लावू, आम्ही कुठल्याही मंत्र्याला सचिवाला आत मंत्रालयामध्ये सोडणार नाही, हे आम्ही ग्वाही देतो। जय हिंद जय भारत। शेतकऱ्याच्या पोरांना सैनिकाच्या माध्यमातून मिलिटरीच्या माध्यमातून सरकारी नोकरी मिळते आणि काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना मात्र पोटात कळ आहे की माजी सैनिकांना परत दुसऱ्या नोकरीमध्ये का घ्यावं, तर त्या अधिकाऱ्यांनी एकदा सीमेवर जाऊन हे बघावं अशी आमची विनंती आहे। खरं तर हे महाराष्ट्रामध्ये जी भरती सुरू आहे ती 19,460 जागांसाठी, त्यापैकी फक्त 39% जागा भरलेल्या आहेत आणि 61 जागा राखीव आहेत, अजूनसुद्धा तिथं पात्र उमेदवार मिळालेले नाही। त्या 61% जागा विकण्याचा घाट घातलेला आहे, त्याबद्दल आम्ही सातत्यानं पाठपुरावा केला, पुरावे दिले तरीसुद्धा जिल्हा प्रशासन थांबायला तयार नाही। हायकोर्टमध्ये याचिका दाखल केली, हायकोर्टनं राज्य सरकारला समन्स काढलं, नोटीस दिली, 20 फेब्रुवारीला म्हणणं मांडायला सांगितलं, त्याच्या अगोदरच कुठंतरी ह्या जागा विकायचा घाट या अधिकाऱ्यांनी घातलेला आहे, त्याचा निषेध म्हणून आज आम्ही इथं आलेलो आहे। या आज मेडल परत करत आहेत, पुढच्या आठवड्यात जर ह्याच्यावर योग्य कारवाई झाली नाही, हे थांबलं नाही तर पालकमंत्र्यांच्या दारात आम्ही आंदोलन करू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.